यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो आदिनाथ भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। काल काय सांगितली ती व्याप्ती? जिथं जिथं नाही, मोर म्हणजेच रागद्वेष. काय सांगितली ती व्याप्ती? लिहायची असते मग ती. काय सांग? जिथं 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 अज्ञान आहे तिथं तिथं रागद्वेष आहे, आणि जिथं जिथं रागद्वेष आहे तिथं अज्ञान आहे. म्हणून सांगितलं त्या अज्ञानाने जर ज्ञान झाकलेलं असेल तर ते स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. ह्याच्यातलं मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 51 पानावर वाचत होतो आपण. काय काय लक्षणं सांगितली होती काल? मिथ्यादर्शन. मिथ्यादर्शन ज्याच्याजवळ आहे त्याची परिणती कशी असते, किंवा जो मिथ्यादृष्टी जीव आहे त्याच्या ज्ञानाची धारा कशी, त्याचं श्रद्धान कसं असतं, काय काय लक्षणं सांगितली त्याची. विषयांची इच्छा करतो, कषाय होतात त्याला, परत इष्ट अनिष्ट परिणाम करतो, आणि अन्यथा उपाय करतो, म्हणजे सुख पाहिजे तर दुःखाचे उपाय करतो. सच्चे उपाय की श्रद्धा नाही करता. सांगायचं त्याला, लोकांनी सांगितलं की खऱ्या देवशास्त्रगुरूंचं श्रद्धान कर, तर तिथं ते खरं वाटत नाही. हे पण म्हणायचं त्या कर्माच्या उदयाचं निमित्त, त्याच्या निमित्त त्याला तसे परिणाम होत नाहीत. अन्यथा कल्पना करतो, म्हणजे जरी देवशास्त्र गुरूंच्या सान्निध्यात आला खऱ्या तरी सुद्धा त्यांच्याकडून काहीतरी इच्छा अपेक्षा करतो. हे सगळ्या अन्यथा कल्पना झाल्या. किंवा हे शरीर मला सुख देईल, हे सगळा संयोग मला सुख देईल, धन मला सुख देईल, किंवा माझं आयु इतकं वाढेल काय ते औषधं वगैरे खाल्ल्यावर, असं हे काय सगळ्या अन्यथा कल्पना करतो. या सगळ्याचं मूळ कारण काय आहे म्हणले? मिथ्यादर्शन. कसलं मोह म्हणायचं त्याला? दर्शन मोह. आणि रागद्वेष म्हणजे चारित्र मोह. तर त्याच्याविषयी सुद्धा पुढं सांगणार आहेत वर्णन. उस मिथ्यादर्शन के नाश का उपाय भी नहीं करता. एवढं समजलं की हे मिथ्यादर्शन इतकं त्रास देणार आहे, दुःखाचं मूळ आहे, तरी सुद्धा त्याचं नाशाचा उपाय करत नाही. धन सुख देणार का दुःख देणार? सोड बघू. सगळीकडे घेऊन फिरतोय, दुःखाचं कारण म्हणतोय, पण दिवस रात्र ते धनासाठी चाललंय, आणि इवन जवळ आहे तरी सुद्धा असं काय म्हणायचं, आग घेऊन फिरतोय असं वाटतंय का आपल्याला? खिशात धन घेतलंय किंवा आपल्या नावावर धन ठेवलंय तर ते आपल्यासाठी दुःखाची खाण आहे, दुःखाची एफडी आहे असं वाटतंय का? धन हे सुखाची एफडी वाटते तुम्हाला, पण नियमाने ते
फळ देणार तर दुःख रूपच देणार. कसं सांग? हां, ह्याच्यातच आलंय पुढं की अर्जित करताना दुःख आहे, त्याचं रक्षण करताना दुःख आहे आणि पुन्हा गेलं तरी दुःख आहे. मग कधी सुख देतो धन तुम्हाला? मला एक पॉईंट सिद्ध करून दाखवा की धनाने तुम्हाला सुख आहे. कधी सुख मिळालं? मिहिरा, धन सुख देतं का नाही? काव्या, सविनय भैया, नाही. माझ्यासमोर बोलायचं नाही बरं का. आणि जे बोलताय ते जरा असं तुम्ही एक्सपिरियन्स करून बोलताय हे दाखवा मला. उगीच आपल्याला शब्दात नाही सांगायचं. हां, बोला. समोर बसा की माझ्या जरा असं कोणतं. सुख देतं? दान केल्याने सुख मिळतं. मी आपलं विचारते, धन हे सुख देतं का नाही देत? धनाने सुख आहे की नाही? लागणार. कशासाठी? आता बघितला तू, इथं येऊन गेले पंडितजी, त्यांच्या बरोबर होते एवढे सगळेजण ब्रह्मचारी भैया. माताजींनी तेवढाच प्रश्न विचारला त्यांना. म्हणले तुमच्या नावावर किती धन आहे सांगा. काय सांगितलं त्यांनी? म्हणले आम्हाला त्या धनाची गरज नाही, तुमच्या नावावर किती इस्टेट आहे असं विचारले डायरेक्ट आम्हा. एक जण एक शब्द बोललं नाही. म्हणले म्हणजे त्याच्याविषयी जर अजून असेल ना ज्ञानामध्ये आपली धारा, तर ते तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. मग धर्म करताना सुद्धा धनाचाच विचार राहील. ते कमवायचं आहे, त्याच्याच निमित्तात सुख मिळणार आहे, तेच आपल्याला ते आवश्यकच आहे, हेच विचार असल्यावर कसं बाहेर पडणार हो त्यातून? म्हणून पहिल्यांदा ठीक आहे तुम्ही जवळ ठेवताय, मिळवताय हे सगळं, त्याच्यातून भावना एवढी ठेवायची आपली की हे मला सुख देणारं नाही. ठेवावं लागतंय, हे करावं लागतंय, मिळवावं लागतंय, ते मजबुरी आहे. पण त्याची आवश्यकताच आहे, ते असायला पाहिजे, वाढवायला पाहिजे, ह्याच्यात जेवढं अडकणार तेवढं 99च्या चक्करमध्ये पडणार. म्हणून सांगतायत काय करा, निर्णय एवढा करा की, एक वाक्य काय म्हणले मी, धन ही दुःखाची एफडी आहे. काय म्हणले हो? कोरून ठेवा तुमच्या धनावर. म्हणजे तुमच्या तिजोरीवर, तुमच्या गल्ल्यावर, त्या बँक बॅलन्सवर. काय आहे हे आपलं दुःख देणारं. म्हणजे ते आलं तरी सुद्धा, मिळाल्यावर सुद्धा, समजा ₹1,00,000 मिळाले तुम्हाला एफडीतून कव्हर झाल्यावर, जेव्हा मॅच्युअर झाली आणि हातात तुमच्या ₹1,00,000 आले, काय हो दुःख? सुख आहे का दुःख आहे? ₹1,00,000 हातात आल्यावर खोटं सांगायचं नाही, खरं खरं सांगायचं. सुख आहे. काका कुठून आलाय? दुःख कसं म्हणायचं भीती वाटती हो ना. धनाला दुःख म्हणलं आणि ते रुसलं तर असं होत असतंय, रुसत असतंय. पैशाशिवाय काम कसं चालणार? मग तेच सांगितलं की आम्ही आता की ते जे आदिवासी वगैरे लोक असतात माहितीये, त्यांच्याकडे असलं, किंवा पूर्वीची लोक सांगा किती धनाचं वर डिपेंडंट किती होते हो. तेव्हा धनाने ट्रान्झॅक्शन चालतच नव्हते. ते एक वस्तू द्यायची, दुसरी वस्तू घ्यायची, अशी. जगले का मेले ते? सुखी होते का दुःखी? हां, बार्टर सिस्टम. पार्कर बार्टर बार्टर सिस्टम. पार्टर पार्टर. बरं, हे असलं पुस्तक वाचलं नाही बरं का. बरं, हां हां. म्हणजे गेट 1 बाय 1 असं काहीतरी. म्हणजे एक घ्या एक द्या असं होतं. त्यावेळेस तिथं धनाचं काय संबंध नव्हता मध्ये. हां, तेच सांगायला गेलं. मग ते जगत होते का मेले होते? सुखी होते का दुःखी होते? ते म्हणतात शेतकरी लोक धान्य देणार आणि आपल्याला आवश्यक ती वस्तू घेणार. ज्याच्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देऊन तो त्याची आवश्यक वस्तू घेत होता. म्हणजे धनाशिवाय आयुष्य नाही आहे का आपलं? आपली ती मान्यता झाली आहे की नाही पाहिजेच धन, तर धनाशिवाय कार्य चालत नाहीच. खायचं प्यायचं का नाही धन नसेल तर? असं लोकांना लगेच भय काढून घेतात का कोण धन आपलं? फक्त सांगतायत काय, आपण त्याच्यामध्ये जे
अडकलोय ना दिवस रात्र ते पाहिजेच, त्याच्याशिवाय चालणार नाहीच, ही बुद्धी तोडा, त्याच्याशिवाय सुख नाही. धन हे म्हणून सांगितलं मी काय आता सांग, धन ही दुःखाची एफडी आहे. माहिती आहे तुम्हाला, मला पण आजच माहिती झालं. धन म्हणून कमवायच्या नादी लागू नका, ते वाढवायच्या नादी लागू नका, अन्यथा दुःखच वाढणार आहे. हां, मी हे सांगत होते की ₹1,00,000 हातात आले काका, काय होणार, काय काय करायचं, किती दुःख सुरू झालं सांगा की. तुम्हाला वाटतंय की सुखच आलं हातात आपल्या, पण ते धन आता त्याचं वे आउट काढायला पाहिजे तुम्हाला. हे धन इकडं घालायचं, तिकडं घालायचं, ते आणायचं, हे आणायचं. 4 जणांना घरात विचारलं तर 4 डोके वेगळी चालत असतात. त्या धनाचा काय उपयोग करायचा, सुख का दुःख? आगुलता आहे, दुःख आहे. परत त्या वस्तूसाठी विकल्प म्हणजे दुःखच आणलं परत तुम्ही घरात. म्हणून धन हे सुख आणून देत नाही, दुःखच देतं. म्हणून सगळीकडेच पडताळा. कपडे जरी आणले नवीन समजा धनाने, सुख का दुःख? त्याला रोज धुवा रे, स्वच्छ करा रे, वाळवा रे, त्याला घाण झालं तर परत बघत बसा, फाटले तर आणा दुसरे. सगळीकडे दुःखच आहे धनाने मिळणार, कारण ती दुःखाचीच वस्तू आहे. तुम्हाला देणार तर ते दुःखच देणार. म्हणून सांगतायत काय, ज्याच्यामध्ये पुद्गल कुठलंही, धनाने जीव मिळत नाही, धनाने पुद्गलच मिळतं. धन पुद्गल आहे, मग पुद्गलामध्ये सुख का दुःख? स्वतः टॅली करायला पाहिजे असं की जी गोष्ट स्वतः सुखरहित आहे, आनंदरहित आहे, ती तुम्हाला सुख कशी देणार? म्हणून त्या धनामध्ये सुख नव्हतं, नाही, नसणारच. एवढा आपल्याला ठाम निर्णय ठेवा. मग हे सगळं सांगतायत आचार्य, आपण ऐकतोय, वाचतोय आणि दुसऱ्याला तेच उपदेश देतोय. पण जसं काल उदाहरण सांगितलं असं अजून एक उदाहरण सांगितलं बरं का त्यामध्ये, तसं की दाखवलं होतं त्यांनी एका व्हिडिओमध्ये की एक छोटा मुलगा, किती 3 वर्षाचा 4 वर्षाचा असेल लई तर, त्याच्यापेक्षा सुद्धा लहान असेल तर माहीत नाही, कराटे क्लासमध्ये घातलेले होते त्यांना. फॉरेन कंट्रीमध्ये असं ते ऑलराऊंडर बनवण्यासाठी, किंवा काय म्हणतात त्याला, काय असतं ते ऑलिम्पिकमध्ये सगळं शरीराचे वेगळे व्यायाम करून दाखवतात, त्याला काय म्हणायचं, जिम्नॅस्टिकमध्ये. राईट, काकी एकदम फास्ट आहेत. तर ते जिम्नॅस्टिकमध्ये वगैरे तसलं काय तर त्यांना ऑलराऊंडर बनवायचं असतं. तर ते छोट्या मुलाला त्यांनी कराटे क्लासला घातले. तिथे सगळी छोटी मुलं होती. पण आता हा नवीन आला होता आजच, आणि आता त्याला शिकवायचं होतं ना त्या ट्रेनीला कसं करायचं आहे आपल्याला. तर त्यांनी काय केलं की ते त्यांच्या हातामध्ये फरशाचं बंच होता, आणि ते फरशा त्याला त्याच्या ॲक्शननी तोडायच्या होत्या. वॉटेवर काय ते हातानी पायानी तोडत असतात ना आपलं बळ आजमावायला. शिकवलं असेल त्याला, आणि तसं ते तोडायचं होतं. मग आता ते सगळे उभारलेले होते बाजूला बरं का, आणि ते एकदम असं घाबरलेलं बिचारा, आणि त्याला सांगितलं त्या मास्टरनी की तुला हे तोडायचं आहे. त्यांनी काय केलं, ते हातात घेऊन उभारला आणि त्यांनी सांगितलं याच्यावर मार. हातात धरून उभारला होता तर याच्यावर मार. कशाने? पायाने मारायचं होतं. पायाने मार म्हणून सांगितलं. मग त्यांनी ॲक्शन करून दाखवली ना कशी, ती फरशी समोर ठेवलेली त्याच्यावर पायाने मार, पाय दाबून दाखवला. तो काय आला आणि त्यांनी काय केलं, पाय असं असं करून दाखवला हो त्याच्यावर, त्यांनी त्या ट्रेनीनी सरांनी त्या. तर त्या मुलाने येऊन काय केलं, पाय तरी पण असं असं केला. मग तो सांगतोय ट्रेनी की नाही त्याला जोरात मार. तो पण जवळ आला आणि जोरात असं असं करतोय. म्हणजे अनेक वेळा त्यांनी तसं दाखवते व्हिडिओत असं अक्षरशः दाखवलं माहिती का. शेवटी ते सगळे हसत बसले. त्यांनी ते शेवटी त्या ट्रेनीने त्या सरांनी ते तोडून दाखवलं तर ते घाबरून लांबच गेला. म्हणजे काय केलं हो, तुम्ही ॲक्शन करताय सगळी तशी, सगळं शाब्दिक शिकताय, पण त्यातून भाव ग्रहण होत नाही तर काय उपयोग. म्हणून सांगतायत, कशासाठी सांगितलं, जड वस्तू आपल्याला सुख देणार नाही, ज्याच्यामध्ये जे नाही ते प्राप्त होणार नाही. म्हणून मिथ्यात्व हे कशाचं नाव आहे, या सगळ्या विपरीत मान्यतेचं नाव आहे की धन मला सुख देतं. धन ही सुखाची वस्तू आहे, ही मान्यता म्हणजे मिथ्यात्व आहे. अन्यथा श्रद्धान को सत्य श्रद्धान माने,
तब उपाय किस लिए करे, अन्यथा श्रद्धान करतो आणि तेच खरं मानतो. काय मी करतो तो धर्म योग्यच आहे असं म्हणणाऱ्याला तुम्ही काय शिकवणार हो. एखादा अज्ञानी समोर बसले आणि विचारतोय तुम्हाला की हे कसं करायचं सांगा, तर तुम्ही सांगू शकता. पण एखादा आला समोर आणि म्हणतोय नाही असंच करायचं असतं, म्हणजे तुम्हाला जेव्हा काय एखादी व्रतविधान करायचे आहेत तर, किंवा एखादं अनुष्ठान करायचं आहे, एखादं काय ध्यानाचं शिबिर करायचं आहे, काय जे पण करायचं असेल त्याला आपण गायडन्स करायचं राहिलं लांब, तोच आपल्याला गाईड करतो की समोरचा असं नाही असं करायचं असतं. मग तुम्ही त्याचं कसं पुसू शकणार हो. म्हणून सांगतायत कोरीपाटी व्हा आणि या धर्मामध्ये येतात तेव्हा, तर तिथं काहीतरी मिळेल आपल्याला. अन्यथा श्रद्धानाला तो सत्यश्रद्धान मानतो, हे सुद्धा मोठं मिथ्यात्व आहे. तथा संज्ञी पंचेंद्रिय, चांगलं घेतलं बरं का प्रकरण, एकदम जरासं चांगलं ऐकून वाचताय काय योगिता ताई. 51 पानावर सगळ्यात खाली आहे. तथा संज्ञी पंचेंद्रिय कदाचित तत्व निश्चय करने का उपाय विचारे, वहाँ अभाग्य से कुदेव कुशास्त्र कुगुरु कुशास्त्र का निमित्त बने तो अतत्व श्रद्धान पुष्ट हो जाता है. काय कळलं. संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे तोच आत्मकल्याण करणार. सम्यक दर्शन कोणाला प्राप्त होणार हो. एकेंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय संज्ञी पंचेंद्रियापैकी कोणालाही सम्यक्त्वाची योग्यता नाही, पात्रता नाही, फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवालाच प्राप्त होणार. मग सांगतायत की त्याचं भाग्य हे की त्याला सगळी पात्रता मिळाली, पण अभाग्य असं की कुदेवादींचं सानिध्य मिळालं. काय करणार हो. त्याच्या निमित्तात नियमाने अतत्वश्रद्धानच पुष्ट होणार. म्हणून मला पण हे काय असं जाणवलं तीव्रतेने जेव्हा मी आता साऊथ इंडियामध्ये कुठं कुठं दर्शनाला गेलो होतं, तिथं इतकी रुजूता आहे ना तिथल्या लोकांमध्ये. अज्ञान आहे पण इतके रुजू आहेत, इतके सरळ आहेत स्वभावाने, त्यांना जे सांगाल ते सगळं स्वीकारतील, पण ज्ञान नाही आहे किंवा एखादे गुरु नाही आहेत सांगणारे यथार्थ, भरकटत चाललेत. त्यामुळं जसं की आमच्या आईच्या माहेरी इतकी सरळ आहेत ना लोक, इतकी सरळ आहेत, शेतकरी समाज वगैरे असे, आणि इतकी जिव्हाळा एकमेकांच्या विषयी, असं जवळ राहणं. घरात म्हणलं तर ना मध्ये मी गल्लीत राहते ते एखाद्या घरातच राहते असं वाटतंय. इतके जवळजवळ घरं, लोकांची मनं जवळ आहेत, असं सगळ्यांची विचारपूस करणं, एक आपुलकी जिव्हाळा, असं त्यांच्यामध्ये वात्सल्य. पण धर्माच्या विषयी इतकं अज्ञान आहे ना, म्हणजे तुम्ही त्यांना काय सांगायला गेलात तर असं भरभरून घेतील ते, इतकी त्यांची तयारी आहे, पण देणारं कोण नाही आहे. आणि मग मिळणारं सानिध्य असं मिळालं जर कुदेवादींचं, तर त्यांच्याकडून जे मिळणार ते घेणार. म्हणजे काय म्हणायचं, अभाग्य म्हणायचं ह्याला. म्हणजे सगळी पात्रता मिळून सुद्धा जर तिथं जसं ते सोनं बनवण्याची विद्या दाखवली ना ह्याच्यामध्ये समयसारमध्ये, माहीत आहे, शोधून काढायची कुठे आहे तर ती विद्या सगळी केली तयार, किंवा त्या एका कुठल्या तरी साधूंनी सांगितली ना काय काय करायचं ते सगळं जर सोनं बनवायचं तर त्यांनी काय केलं, लिंबू असतो तो त्यात पिळायचा असतो त्या रसायनामध्ये, तर यांनी काय केलं, कट करून लिंबू त्याला पिळलं, पण ते झालं नाही त्याच्याकडनं सोनं तयार. मग आता तो भांडायला गेला त्या साधूंशी की तुम्ही मला खोटी विद्या दिली. मग त्यांनी विचारलं तू काय काय केलं सगळं सांग म्हणल्यावर त्यांनी घेतलं लिंबू, शेवटी त्या स्टेपपर्यंत आल्यावर आणि कट करायला लागल्यावर ह्यांनी झापड दिली एक. का, कारण त्या विधीमध्ये असं लिहिलं नव्हतं की लिंबू मोळून घाला. त्या लिंबूला काय करायचं होतं, मेटलचा स्पर्श करायचा नव्हता. त्यामुळे तुम्ही कसंही टाका त्याच्यामध्ये, पण त्याला जर चाकू लावला तर त्याचा उपयोग राहणार नव्हता, असं त्याचं काहीतरी विधी होती. म्हणून कशासाठी सांगत होते, हा म्हणजे सगळी पात्रता तयार झाली आहे, आता फक्त त्याच्यामध्ये उपदेश पडायचा राहिलाय. चांगला उपदेश पडला तर ते फलित होईल, पण मिळालं अभाग्याने असं कुदेवादिकांचं सानिध्य, तर काय होणार, नियमाने अतत्वश्रद्धानच पुष्ट होणार, सोनं तयार होणार नाही. पुढं, वह तो जानता है कि
वह तो जानता है कि इनसे मेरा भला होगा, परंतु वे ऐसा उपाय करते हैं जिससे यह अचेत हो जाए। वस्तु स्वरूप का विचार करने को उद्यमी हुआ था, सो विपरीत विचार में दृढ़ हो जाता है और तब विषय कषय की वासना बढ़ने से अधिक दुखी होता है। मिथ्यात्वाचे किती भेद हो? 5. मिथ्यात्वाचे भेद किती? नाही हो, ते नाही प्रवेशिका. मिथ्यात्वाचे भेद किती? मिहिरा, मिथ्यात्वाचे भेद किती? 5. थांबा हो. काव्या? ग्रहित आणि अग्रहित. नाही 2 नाही पाहिजेत मला, 5 पाहिजेत. 5 सांगा काव्या. मिथ्यात्व, एकांत, विपरीत, नाही, अज्ञान. झाले का 5? का मी मोजायचे? कुठले कुठले लिहा. संशय मिथ्यात्व, विपरीत मिथ्यात्व, अज्ञान मिथ्यात्व, एकांत मिथ्यात्व आणि विनय मिथ्यात्व. झाले माझे सांगून. 5 लिहिले का तुम्ही? संशय, विपरीत, अज्ञान, एकांत आणि विनय. तर म्हणजे मिथ्यात्व म्हणजे काय? विपरीत मान्यता आहे ना. मग अशा एवढ्या 5 प्रकाराने तुम्ही विपरीतता असते तुमच्या परिणामामध्ये, हेच सांगायचं आहे त्यांना. एकांत आणि विनय. विनय मिथ्यात्व काय असतो? बरोबर आहे, विनय करायचा नाही. मग विनय मिथ्यात्व म्हणजे काय हो? सगळ्यांचा समान विनय करणे हे विनय मिथ्यात्व. म्हणजे देवादिदेव हरिहंत सिद्ध भगवान त्यांच्याच लेवलला मानायचं, सगळ्या इतर देवी देवतांना सगळे देव समान आहेत असं मानणं, त्यांना तशाच प्रकाराने पूज्यता देणं, हे विनय मिथ्यात्व झालं. आणि बाकीचे सगळे माहिती आहेत आता तुम्हाला. मला ह्याच्यात सांगायचं होतं आता त्यांनी जे वाक्य घेतलं इथं, की वस्तू स्वरूपाचा विचार करण्यासाठी उद्यमी झालाय. म्हणजे असे अनेक जीव आहेत त्या परिसरामध्ये, तिकडच्या एरियामध्ये, की ज्यांना जाणून घेण्याची फार तीव्र जिज्ञासा आहे. समजून घ्यायचं आहे तत्व काय, तर ते इतकं कष्ट पण करतात की कुठं जाऊन संघामध्ये शिकण्याचा प्रयत्न करतात, कोणाकोणाला बोलवून आणून प्रवचनं चालवतात वगैरे, असं पण प्रयत्न करतात. पण वस्तू स्वरूपाचं उद्यमी झालाय समजून घेण्यासाठी, पण विपरीत विचार में दृढ हो जाता है. कुठलं मिथ्यात्व होणार? कुठलं मिथ्यात्व होणार? 5 पैकी विपरीत मिथ्यात्व. कारण तसाच उपदेश मिळाला आणि तोच दृढ झाला तर विपरीत मिथ्यात्वामध्ये दृढ होणार. तब विषय कषाय की वासना बढ़ने से अधिक दुखी होता है. म्हणजे आता मार्गच चुकला म्हणल्यावर तिथं विषय कषाय प्रबळ होत जाणार आणि त्याच्या निमित्तात दुःख होणार. हा धर्म करावा का तो धर्म करावा, याच्यातून सुख मिळेल का त्याच्यातून सुख मिळेल. कुठलं मिथ्यात्व? संशय मिथ्यात्व झालं. म्हणजे तुम्हाला निशंक श्रद्धा नाही झाली की भलेही आज तुम्हाला फळ नाही मिळालं, धर्म कैल्याचं किंवा जे काही विशुद्धी केल्याचं फळ आज नाही मिळालं, वाटलं काय लगेच की करू का नको. जसं शिखरजीची यात्रा केल्यावर काय होतो? मोक्षाला जातो. तिकडनं तिकडंच आहे काय वे काय एरोप्लेन ठेवले, जेट विमान ठेवलंय, तिथं वर चढायचं आणि तिथूनच जायचं मोक्षाला. तर ती नरक पशुगती नाही होई. हे सगळं कधी होतं? जेव्हा तशा आता तसं पावित्र्य राहिलं नाही आहे तिथं, आणि तुमच्या परिणामांमध्ये पण तसं पावित्र्य नाही आहे, कारण आपल्यात राहिलं नाही. तेच ना. ते आहे की, पण आता काय म्हणायचं, तसं अनुकूल वातावरण नाही राहिलं असं म्हणा. ते क्षेत्राचं पावित्र्य त्याचं आहेच, कारण तिथून असे अनंत कोटी मुनी मोक्षाला गेले. तर ते मला म्हणायचं होतं की जर भावपूर्वक वंदे जो कोई, असं आलंय ना शब्द तिथं, ताको नरक पशुगती नाही होई.
म्हणजे भावपूर्वक वंदन केलं तर नरक पशुगती होणार नाही. पण लोकांनी काय केलं, आपलं काय म्हणायचं, आपलं टॅली करायसाठी की मला नरक पशुगती मिळणार नाही म्हणून आपलं वरखाली करत बसतं तिथं, असं मी ऐकलं. त्याच्याने किती मोक्ष मिळणार आहे हो, आणि किती आपलं प्रामाण्य ठरणार आहे की मी अशा दुर्गतीला जाणार नाही. असं नाही आहे. म्हणून तिथं सांगायचं होतं की परवा एक घटना घडली, काय तिथं वाचली असेल. हां, मोटरसायकलवरून कोणी वंदना करायला चाललं होतं, गाडी स्लिप झाली, त्याच्यावरून तो पडला मनुष्य, त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं, ऑन द स्पॉट गेला तो. ते गेला हे बघितलं की तो ड्रायव्हर पळून गेला, मोटरसायकल चालक. मग सांगा मला आता कुठं गेला तो मनुष्य. इतक्या चांगल्या क्षेत्रावर गेलं प्राण. काय झालं, वंदना केली का नाही माहीत नाही मला, पण आयुकर्म कसं कुठं संपायचं असतंय, त्याला जाताना तो गाडीवर गेला, येताना 4 जणांच्या खांद्यावर आला, म्हणजे डोलीतनं वगैरे असं बांधून आणावं लागलं त्याला खाली. म्हणजे मला म्हणायचं आहे की तिथं जाऊन आपण आपलं मरण चुकवायला, आपलं दुःख चुकवायला गेलोय, पण केले असतील काय तर असे पाप की तिथंच उदय आला. म्हणून म्हणायचं की असे परिणाम विशुद्ध असायला पाहिजे की काही याचना नको, त्या क्षेत्राने मला माझं सुख दाखवावं, द्यावं, तशी गती मिळावी अशी भावना नको. मग हे सगळं झालं संशय मिथ्यात्व, म्हणजे जावं की नको, तिथं गेल्यावर हे होणार की नाही, हे सगळं संशय मिथ्यात्व झालं. अज्ञान मिथ्यात्व. क्षेत्रावर गेल्यावर मरण आलं तर ते पण पुण्य म्हणते, म्हणायचं का? मीच विचारायला लागले म्हणून मला अज्ञान आहे असल्या गोष्टीचं. म्हणजे त्या क्षेत्राचं किती तुम्ही साधनेसाठी किती वापर केला, काहीतरी तिथं जाऊन पण जर आपण विषय कशामध्येच राहिलो, काहीतरी बाहेरच राहिलो तर त्याचा उपयोग नाही आहे. म्हणून ते क्षेत्र काय, ती परमाणू तिथले ते जमीन वगैरे तुम्हाला पवित्र बनवणार नाही आहे. तशी विशुद्धी तिथं आहे, तिथल्या लोकांनी साधना केली आहे, तशी तुम्ही साधना करा ना तिथं जाऊन, तर तुम्हाला ते क्षेत्र सहाय्यक म्हटलं जाईल. म्हणून तिथं काय झालं, त्या अनेक टोकांवर अनेक कोटी मुनी गेलेत असं अर्घ्य चढवतो ना आपण. मग तिथं पूर्वी जे गेले होते, आता 3 आत्तापर्यंतच्या सगळ्या चतुर्थ काळातले जीव तिथून मोक्षाला गेलेत. मग आता एकदा कळलं आपल्याला की या ठिकाणी मुनींनी साधना केली आणि ते मोक्षाला गेलेत, तर तिथं अन्यांना प्रेरणा मिळाली की तिथं जाऊन त्यांनी साधना अशी केली होती, जसं आम्ही गेलो होतो मुक्तागिरीला आणि आम्हाला तिथले गाईड दाखवत होते सगळं कुठं कुठं काय कसं आहे. तर ते नाही का झरा आहे एक वरून वाहणार आणि तिथं गुफा आहे, तर त्या गुफेत कोणीतरी बसून ध्यान केलं होतं. कोण हाय, झराच आठवतंय, फोटो सेशन केला असणार म्हणून चांगलं आठवतोय. ध्यान केलं होतं. बरं सांगा की कोण केलं होतं मग आम्हाला सांगितलं तिथं बरं का कोणीतरी की आता फेमस आचार्य आहेत, मला पण नावं नाही लक्षात कुठले तरी, तर ते तिथं बसून ध्यान केलेले कितीतरी कुठल्या तरी ग्रंथाची त्यांनी तिथं रचना केली होती. मग आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला असं एक फील आलं की कसं ते इथं बसत असणार आहेत, कसं ध्यान केले असणार आहेत. आम्ही पण ध्यान केलं आम्ही तिथं बसून, पण ते लोकांनी घाबरवलं, तिथं वर पोळे आहेत ते उठते, तिथं बसू नका असं वगैरे. म्हणजे अज्ञान मला सांगायचं होतं की ते क्षेत्र मला सुख देणार, ते क्षेत्रांनी माझं पाप नष्ट होणार, हे सगळं अज्ञान मिथ्यात्व झालं. असं करणं योग्य नाही. आणि कुठलं राहिलं, विनय सांगितलं की एकांत मिथ्यात्व म्हणजे नियमाने ती सुखरहित असताना सुद्धा त्याला सुखरूप मानणं, ह्याला म्हणायचं एकांत मिथ्यात्व. आणि विपरीत मिथ्यात्व झालं ते. हां, सुखरहित असताना सुखरूप मानणं विपरीत मिथ्यात्व, आणि एकांत मिथ्यात्व म्हणजे असंच आहे मानणं, एक रूपच मानणं, 2 रूप न मानणं. जसं म्हटलं की जीव नित्य पण आहे, अनित्य पण आहे, किंवा एक आहे, अनेक आहे, तत्रूप आहे, अतत्रूप आहे, असं सगळं वस्तूचं स्वरूप आहे. पण असं न मानता एक रूपच मानणं, ह्याला म्हणायचं
एकांत मिथ्यात्व. तथा हां, वाचायचंय का? कदाचित सुदैव झाले का 5 मिथ्यात्व आपले? ह्यांना घाई लागली पुढे सरकारला. थांबा. तथा कदाचित सुदेव सुगुरु सुशास्त्र का भी निमित्त बन जाए तो वहाँ उनके निश्चय उपदेश का तो श्रद्धा नहीं करता. व्यवहार श्रद्धां से अतत्व श्रद्धानी ही रहता है. म्हणजे सांगायचंय त्या भगवंतांना, त्या देवशास्त्र गुरूंना तुम्हाला निश्चय मोक्ष मार्ग सांगायचंय, पण तुम्ही काय ग्रहण केला हो? व्यवहार मोक्ष मार्ग. आणि त्यालाच मोक्ष मार्ग मानलं तर तुम्ही अतत्व श्रद्धानीच राहणार. म्हणजे जे दाखवायचे ते न ग्रहण करता फक्त मार्गालाच धरून बसलो, जे ध्येय आहे त्याला धरलंच नाही, तरी पण तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. वहाँ मंद कषाय हो. तथा विषय की इच्छा घटे तो थोड़ा दुखी होता है, परंतु फिर जैसे का तैसा हो जाता है. इसलिए यह संसारी जो उपाय करता है वे भी झूठे ही होते हैं. काय कळलं? म्हणजे तुम्ही त्या सानिध्यात गेलाय, व्यवहार मोक्ष मार्गाचं पालन करताय, व्यवहार श्रद्धान केलाय, तर कदाचित कशाय मंद झालेले दिसतील, थोडंसं काय विषय वासना थोडी घटली आहे, इच्छा कमी झालेत, असं सगळं दिसेल तुम्हाला. पण त्यातून थोडंसं दुःख कमी झालंय, थोडा दुःखी होत आहे, म्हणजे सुखी झालाय असा अर्थ करू नका, दुःख थोडंसं कमी झालंय असं दिसेल, परंतु फिर जैसे का तैसा हो जाता है. कारण यथार्थ मार्ग मिळाला नाहीये तर पुन्हा त्याच रूपाने परिणमन करणार. इसलिए यह संसारी जो उपाय करता है वे भी झूठे ही होते हैं. सगळे उपाय तुम्हाला जर देवशास्त्र गुरून, खऱ्या देवशास्त्र गुरून शिवाय करताय तुम्ही, तर ते सगळे उपाय खोटेच आहेत. तथा इस संसारी के एक यह उपाय है कि जो स्वयं को जैसा श्रद्धान है उसी प्रकार पदार्थ को परिणमित करना चाहता है. सगळ्यात मोठं मिथ्यात्व काय? स्वतःला जसं पाहिजे किंवा स्वतःचं जसं श्रद्धान आहे तशा प्रकाराने पदार्थांचं परिणमन करू इच्छितो. म्हणून आपल्या मान्यतेत, आपल्या विचारात हे असं असेल ना तर पहिला काढा, कारण माझ्या अनुसार कधीच वस्तू परिणमित होणार नाही. मी कितीही त्याची इच्छा करेल की ते चांगलं व्हावं, त्यांनी असं बदलावं किंवा ही वस्तू टिकून राहावी, व्हॉटएव्हर, कुठल्याही वस्तूविषयी तुम्ही जे पण परिणाम करणार ती त्याचं परिणमन करणारच नाही. त्याचं जशी योग्यता आहे तसं परिणमन करणार आहे, पण ती माझ्या अनुसार परिणमावे हे श्रद्धांसुद्धा चुकीचं आहे. यदि वे परिणमित हो तो इसका सच्चा श्रद्धान हो जाए. परंतु अनादि निधन वस्तुएं भिन्न भिन्न अपनी मर्यादा सहित परिणमित होती है. कोई किसी के अधीन नहीं है, कोई किसी के परिणमित कराने से परिणमित नहीं होते. उन्हें परिणमित कराना चाहे वह कोई उपाय नहीं है, वह तो मिथ्या दर्शन ही है. एक्सप्लेन विशाल भैया, एक्सप्लेन. बोल, एक्झाम्पल देऊन सांग. हे वाक्य मी सांगते तुला, प्रवचन. सांग की असं माझ्या आई पप्पांनी काय करावं, मी म्हणतो तसं मला करून द्यावं, माझं लग्न करून द्यावं, मुक्ती सुंदरीशी रे. तर ही इच्छा मी केली तर तसं त्यांनी करावं. काय केलं? दुसऱ्याचं परिणमन करवण्याचा प्रयत्न केला, ते तुझ्या अधीन नाही, नियमाने प्रतिकूल होणार. म्हणजे कुठल्याही रीतीने असू देत, कुठल्याही बाबतीत असू देत. बोला विशाल भैया, वाक्याचा मला अर्थ सांगा फक्त. कळलं तुम्हाला? मला कळवावं. बोला काका, काय करायचंय? सगळे वस्तू तर आपल्या आपल्या मर्यादेमध्ये परिणमन करतायत, कोणी कोणाच्या अधीन नाही. कोई किसी के परिणमित कराने से परिणमित नहीं होती.
उन्हें परिणमित कराना चाहे वह कोई उपाय नहीं है, ते तर मिथ्या दर्शन आहे. काय कळलं हे? करू शकत नाही. मग ते कुठल्याही बाबतीत असू दे, तुमच्या धर्माच्या बाबतीत, संसाराच्या बाबतीत, व्यापारादीच्या बाबतीत, स्वयंपाकाच्या बाबतीत, मला पाहिजे तसं घडावं, हा हट्टच मिथ्यात्व आहे हे सांगतायत. कधीही तसं होणार नाही. जसं मी आमच्या वडिलांच्या मागं लागलेली असते, तुम्ही अर्धा तास बसा ध्यानाला, आणि फार इच्छा असते माझी त्यांनी बसावं, त्यासाठी मी सगळं अनुकूलता करणार त्यांच्यासाठी, पण कधीच परिणमन होत नाही तसं. आई समोर नाहीत ना. योग्यता येईपर्यंत ते समजवते असं मी स्वतःला, पण ते काय करायचं शेवटी. काय म्हणती? ऐकायला लागलेत का? ऐकू देत. परिणमन होईल कदाचित मग माझ्या इच्छेनुसार. म्हणजे दुसऱ्याला आपण परिणमित करवू शकत नाही. मग हे सांगायचं आहे की जिथं मी करवतो असं मान्यता झाली ते मिथ्यात्व झालं. तो सच्चा उपाय क्या है? मग काय करायला पाहिजे? जैसा पदार्थों का स्वरूप है वैसा श्रद्धान हो जाए, तो सर्व दुख दूर हो जाए. जिस प्रकार कोई मोहित होकर मुर्दे को जीवित माने, कोण सांगा पटापटा? मुर्दे को जीवित माने राम, लक्ष्मणाचा प्रेत घेऊन फिरला. या जिलाना चाहे, किंवा मेलेल्याला जगवण्याची इच्छा करतो, तो आप ही दुखी होता है. तथा उसे मुर्दा मानना और यह जिलाने से जिएगा नहीं ऐसा मानना, सो ही उस दुख के दूर होने का उपाय है. मेलेल्याला मेलेलं स्वीकारा, ते आता जिवंत होऊ शकत नाही हे स्वीकारा, तर दुःख संपणार. म्हणून 6 महिने रामानी दुःख भोगलं, आणि शेवटच्या समयाला जेव्हा तो वासना काळ संपला, तिथं सहज प्रेत सुटलं की दुःख पण संपलं. उसी प्रकार मिथ्या दृष्टि होकर पदार्थों को अन्यथा माने, अन्यथा परिणमित करना चाहे, तो आप ही दुःखी होता है. कुठल्याही पदार्थाला आपल्या मर्जीनुसार परिणमवण्याचा प्रयत्न करू नका. तथा उन्हें यथार्थ मानना और यह परिणमित कराने से अन्यथा परिणमित नहीं होंगे ऐसा मानना, सो ही उस दुख के दूर होने का उपाय है. भ्रमजनित दुःख का उपाय भ्रम दूर करना ही है. ज्याची उत्पत्ती भ्रमातून झाली आहे अशा दुःखाचा नाश कधी होणार? जेव्हा ते उत्पत्ती स्थान संपणार, म्हणजे भ्रम संपणार. सो भ्रम दूर होने से सम्यक श्रद्धान होता है, वही सत्य उपाय जानना. ह्याच्याच द्वारे दर्शन मोहाचा नाश होणार आहे. मग असंच घडलं काय, आमच्या दूधवाले भैया आहेत आणि त्यांना अचानक हार्ट अटॅक आला. खूप लहान मुलं आहेत त्यांना, म्हणजे आता अजून लहान आहेत, किती वेळेला वगैरे लय माहीत नाही, असतील 1, 2, 4, 5वी असं 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा असं काहीतरी. तर एवढ्या लहान वयात त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले त्याच्यामध्ये. तर ते त्यांच्या बायकोला स्वीकार होईना, किंवा कसं करणार, हे सगळं एवढं मोठं पुढं आयुष्य पडलेलं होतं म्हटल्यावर आता त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न किती केला असेल. म्हणजे ते घरातच हार्ट अटॅक आला, तिथंच जीव गेला होता, पण उचलून नेलं दवाखान्यात, सगळ्यांशी झगडले की नाही त्याचं ट्रीटमेंट करा, ते आहेत वगैरे, स्वीकार होईना ना एवढ्या लहान वयामध्ये जीव गेला म्हटल्यावर. आणि ती पण स्त्री लहान आहेत तशी वयाने, आणि तिला 3 मुलांचं समोर पालनपोषण म्हटल्यावर, म्हणजे म्हणायचं आहे मला की परिस्थिती बदलण्याचा आपण प्रयत्न करतो, स्वीकार करत नाही तोपर्यंत खूप दिवस ती दुःखी राहिली. शेवटी काय मी संसार करणार नाही म्हणून माहेरी निघून गेली, पण कुठं सुटणार आहे संसार. पोरांचं तर समोर जीवन एवढं मोठं होतं, ते जगावंच लागणार होतं. मग म्हणून तिथं स्वीकार केलं, त्या समयाला जीवन सरळ झालं. पण जोपर्यंत स्वीकार नाही तोपर्यंत बदलण्याचा प्रयत्न करत राहतो. मग ह्यालाच म्हणलं मिथ्यात्व. आणि ते मिथ्यात्व कधी संपणार? जेव्हा वस्तूचं खरं स्वरूप समजणार, तेव्हा मिथ्यात्वाचा नाश होणार. आता असंच झालं एका मनुष्याचं काय, म्हणजे
कुठं कोणाचं कसं अंत होणार असते, भयंकर परिस्थिती, की ते रेल्वेमध्ये काम करणारा मनुष्य होता एक, आणि ते रेल्वेचे 2 बोगी जोडतात ना, माहीत आहेत का, इंजिन म्हणा किंवा बोगी असं काय जोडत असतात काहीतरी, तर त्या दोन्ही जोडायच्या मध्ये 2 व्हील होते, मेटल व्हील, एवढे मोठे मोठे असे, खूप मोठे मोठे असे, आणि त्यांना जवळ जोडून काय, आता मला माहीत नाही कशाने काय बांधायचं होतं का काय करायचं होतं, आणि तो मनुष्य गेला होता काहीतरी तिथं करायला, ते जोडण्यासाठी त्याच्या आधी पूर्वी काहीतरी, आणि तो आत गेलेलं कोणाला माहीत नाही काय झालं, त्या दोन्ही व्हीलच्या मध्ये तो असा अडकला, आणि हे इकडून दाबतच चाललेत, काहीच करू शकला नाही, ओरडलेल्याचं पण फायदा नाही, कारण त्यांना कुठं ऐकू येणार आहे तिथं काय, आणि जेव्हा कळले तोपर्यंत ते आता मागच सरके ना म्हटल्यावर येऊन बघितलं लोकांनी, म्हणजे काय झालं, त्याची हाडं सगळी अशी पूर्ण चपटी होऊन गेली होती, जे काय आहे ते सगळं बाहेर पडलं होतं तोंडातून वगैरे, म्हणजे म्हणायचे कोणाचा अंत कुठं कसा होणार, म्हणजे ते नोकरी करून धन मिळालं तर सुख मिळणार होतं ना, सांगा, नोकरी सुखाचं साधन का दुःखाचं, काय, दुःखाचं साधन आहे, इथं म्हणायचं नुसतं उपयोग नाही आहे, तसं श्रद्धा नसेल तर त्याच्यातून आपण बाहेर पडणार, अन्यथा ते दुःखच देणार आहे, म्हणून आम्ही एक वाक्य आत्ता काय सांगितलं विशाल भैया, सांगा, धन ही दुःखाची एफडी आहे, धन म्हणजे सुख देणारी वस्तू नाहीच, ह्याचं श्रद्धा दृढ करा तर सुखाची एफडी झाली, ज्ञानाची एफडी म्हणजे सुखाची एफडी, हो, सांग प्रज्वल. शरीरापासून